दादा इथे कुठेही बघितलं तरी डिजिटल डिव्हायसेस आहेत. लॅपटॉप, फोन, स्मार्ट वॉचेस. ते स्मार्ट तर आहेत, पण ते रोज कसं काम करतात हे मला समजत नाही. उत्तम निरीक्षण आहे. डिजिटल डिव्हायसेस हे टूल्स आहेत जे आपल्याला दैनंदिन कामांना सोपे, जलद आणि मजेदार बनवतात. ते आपल्या आजूबाजूला असतात आणि आपल्याला शिकण्यासाठी, संवाद साधण्यासाठी आणि मनोरंजनासाठी वापरता येतात. मला वाटलं की ते फक्त गेम्स खेळण्यासाठी आणि व्हिडिओ बघण्यासाठीच आहेत, पण ते खरंच एवढे उपयोगी आहेत का? हो, त्याहून खूप जास्त. चल मी तुला सांगतो की ते आपल्याला दररोज कसं मदत करतात. तर काही सामान्य डिजिटल डिव्हायसेस आणि त्यांचा वापर कसा आहे ते आपण पाहून घेऊया. सामान्य डिजिटल डिव्हायसेस आणि त्यांचा वापर. आता स्मार्टफोनचा वापर कॉलिंग, मेसेजिंग, व्हिडिओ शिकणे आणि मजेदार ॲक्टिव्हिटीजसाठी होतो. उदाहरणार्थ, तू आईला कॉल करू शकतोस, तुझ्या शिक्षकांना मेसेज करू शकतोस किंवा शैक्षणिक ॲपवर अंतराळाबद्दल शिकू शकतोस. आणि हां, अलाराम देखील सेट करू शकतोस वेळेवर उठण्यासाठी. आता आपण पाहूयात लॅपटॉप आणि टॅबलेट. आता याचा वापर काय? तर तुझे शालेय प्रकल्प, ऑनलाईन वर्ग आणि सर्जनशील कार्ये जसे प्रेझेंटेशन तयार करणे यासाठी होतो. उदाहरणार्थ, तू गुगल डॉक्समध्ये तुझा विज्ञान प्रकल्प लिहू शकतोस, ऑनलाईन वर्गामध्ये भाग घेऊ शकतोस किंवा पेन टॅब्स वापरून चित्र काढू शकतोस. पुढचा डिव्हाइस आहे स्मार्ट टीव्ही. याचा वापर काय? शैक्षणिक व्हिडिओ, डॉक्युमेंटरीज आणि व्हर्च्युअल टूर एक्सप्लोर करणे. उदाहरणार्थ, हा कार्यक्रम भारतातील इतिहासाबद्दल शिकवतो. आणि बघ, स्मार्ट टीव्हीने आपण युट्यूबवर सोलर सिस्टीमवर व्हिडिओ देखील पाहू शकतो. उदाहरणार्थ, भारतीय इतिहासाबद्दल PM विद्या या चॅनलवर पाहू शकतो. आणि पहाच, स्मार्ट टीव्हीने आपण युट्यूबवर सोलर सिस्टीमवर व्हिडिओ देखील पाहू शकतो. पुढील डिव्हाइस आहे स्मार्ट स्पीकर. तर याचा वापर काय? तर प्रश्न विचारणे, संगीत ऐकणे किंवा रिमाइंडर सेट करणे. उदाहरणार्थ, मी सांगू शकतो की 5x6 काय आहे आणि ते ताबडतोब उत्तर देईल. पुढील डिव्हाइस आहे विअरेबल डिव्हायसेस. याचा वापर काय? तर फिटनेस, पावले आणि आरोग्य ट्रॅक करणे. उदाहरणार्थ, हे बँड मला पाणी प्यायचं लक्षात ठेवण्याची आठवण देतं आणि आज मी किती पावले चाललो हे सुद्धा सांगतं. आता या सगळ्या डिव्हायसेसना सेफ आणि रिस्पॉन्सिबली कसं वापरायचं? स्क्रीन वेळ मर्यादित करा. खूप वेळ स्क्रीन टाईम आपल्या डोळ्यांना हानिकारक ठरू शकतो. आणि 30 मिनिटांनी ब्रेक घ्या. तासभर झोपा आणि पटकन स्ट्रेच करा. गोपनीयता जपा. कधीही वैयक्तिक माहिती जसे तुमचा पत्ता किंवा पासवर्ड डिव्हायसेसवर शेअर करू नका. कधीही शंका असल्यास प्रौढांची चौकशी करा. डिव्हायसेस स्वच्छ ठेवा. स्क्रीन स्वच्छ ठेवण्यासाठी मऊ कापड वापरा आणि ते पाणी किंवा अन्नापासून सुरक्षित ठेवा. फक्त गेमसाठी न वापरता शिकण्यासाठी वापरा. आणि दीक्षा ॲपवर किंवा युट्यूबवर शैक्षणिक व्हिडिओ पाहायला अधिक वेळ घालवा, केवळ गेम्स खेळण्याऐवजी. घरात आणि शाळेत नियमांचे पालन करा. शाळेत फक्त शिक्षकांनीच परवानगी दिल्यावर डिव्हायसेस वापरा. घरी व्हिडिओ पाहण्याआधी होमवर्क पूर्ण करा. बरं का ऋषी, डिजिटल डिव्हायसेस हे अद्भुत टूल्स आहेत, पण त्यांचा वापर बुद्धिमत्तेने आणि जबाबदारीने करणे महत्त्वाचे आहे. थँक्यू दादा, मला डिजिटल टूल्सबद्दल समजून सांगण्यासाठी. मला आनंद झाला की तुला हे समजलं की हे टूल्स शिकायला कसे आनंददायक बनवतात. मी नक्कीच माझ्या टॅबलेट्सवर गेम खेळण्याऐवजी ई-बुक्स वाचायला सुरू करेन. व्हेरी गुड. ही खूप चांगली संकल्पना आहे. आणि लक्षात ठेव, शिकणे कधीही कंटाळवाणे असू नये. येस.